बघा असे मी 4 बटाटे बघा मस्त असे साफ करून घेतलेले आहेत. ते शिजून घेतलेले. चला आता आपण बघा साफ करून घेऊ. हे बघा असे मस्त छान असे शिजलेले आहेत बघा आपल्यावाले हे बटाटे. तर मी असे मस्त बघा असे साल काढून घेणार आहे याच्यावाले. हे बघा असे मस्त बघा कुकरमध्ये शिजून घेतलेले आहेत. आणि बघा आता मी इथं कढाई ठेवलेली आहे. चला आपण चटणी बनवून घेऊ. बघा अशी मोहरी मी इथं टाकून घेतलेली आहे. बटाटे मस्त मी बघा काप कट करून घेतलेले असे मस्त बघा. उकडून पण छान झालेले आहे. तर मी साफ करून घेतले आणि छान असे कट करून घेतलेले तर बघा. आणि बघा इथं मोहरी आपल्याला तळली चांगली छान अशी. आणि त्याच्यामध्ये जिरे टाकून घेणार. आणि बघा जिऱ्याच्या नंतर मिरच्या टाकणार आहे बघा. मिरच्या टाकून घेतलं. मिरच्याच्या नंतर बघा नंतर कांदा टाकून घेतला आहे. आणि कांद्याच्या नंतर लगेच मी टमाटर टाकून घेतला आहे. आणि बघा टाकल्याच्यानंतर असं मस्त असं मिक्स करून घेणार आहे. हे बघा बारीक कांदा टमाटर आपलं. आणि लगेच मी असं बघा मीठ टाकून घेणार आहे. म्हणजे मिठाने आपला कांदा टमाटर ब्राऊन होतो लगेच. आणि अशा पद्धतीनं शिजते आपला कांदा टमाटर. पुन्हा एकदा असं मिक्स करून घेते सगळ्याचं. बघा इथंच मी अशी हळद टाकून घेतली. हे बघा आता इथं थोडीशी अशी मी हळद पण टाकून घेतलेली. हळद टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार. अशी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आपण हळद टाकल्याच्यानंतर. हळदीच्या नंतर बघा मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर पण एक अशी मस्त मिक्स करून घेतली. हे बघा कोथिंबीर टमाटर आपलं मस्त हे झालेलं आहे. त्याला त्याच्यामध्ये मी बटाटे सगळे टाकून घेतलेले होते. बटाटे टाकल्याच्यानंतर असं पुन्हा लसणाच्या फ्राय टाकून असं सगळं मिक्स करून घेणार आहे. बटाट्याला सगळा मसाला लागणार. असं मस्त सगळ्या बाजूने किंवा आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपलं चटणीला छान पद्धतीने सगळा कांदा टमाटर मसाला सगळा लागला. आणि बघा त्याची भारी असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. बटाट्याची भाजी कढीपत्ता पण पाहिजे बरं का. पण कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे कढीपत्ता नाही टाकला. आणि असे बटाटे मस्त लसूण असं मिक्स करून घ्यायचे. नंतर आपण 5 मिनिटांना झाकण ठेवून घेऊया. आणि नंतर बघूया आपण ते आपली चटणी कशी झालेली आहे बटाट्याची भाजी. आणि चला बघा आपली चटणी आता मी थोडंसं झाकण ठेवून घेतलं होतं. हे बघा कशी झाली बारीक. आणि थोडंसं आपण मी वापस थोडंसं झाकण ठेवून घेते. मग आपली चटणी अजून थोडीशी वाफून. त्यामुळे मी अजून थोडंसं झाकण ठेवून घेते बघा. बघा चला आपण बघूया आपली चटणी. बघा एवढी तर भारी झालेली आहे बटाट्याची भाजी.
मस्त झालेली आहे. छान असा सगळा मसाला झाला आहे. मग बटाटा पण आपला सगळीकडे बारीक झाला आहे. मसाला पण लागलेला आहे सगळीकडे. छान पद्धतीने अशी मस्त भाजी झाली. चला, कशी झाली आपली बटाट्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम साधे सिंपल पद्धतीत बनवलेली आणि नक्की सांगा कशी झाली ती. बाय बाय.